शिवदारे प्रतिष्ठानचे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले असून डॉक्टर बसवराज कोलूर, श्रीमती शुभांगी बुवा, सोमनाथ हुलगे आणि प्रशांत जोशी हे यंदाचे मानकरी ठरले आहेत। वी.गो. शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली। सहकार मार्शी स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार कैलासवासी वी.गो. शिवदारे यांनी आपल्या संपूर्ण जीवनातील जवळजवळ 65 वर्षे ही सार्वजनिक चळवळीत घालवली। सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात त्यांनी आदर्शवत कार्य केलं। त्यांच्या या कार्यापासून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळावी, भावी पिढीसमोर एक आदर्श उभा राहावा या उदात्त हेतूनं श्री वी.गो. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रात समर्पित भावनेनं दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतं। यंदाच्या वर्षीही विविध मान्यवरांना या पुरस्कारानं गौरवण्यात येत असून वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर बसवराज कोलूर, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती शुभांगी बुवा, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सोमनाथ हुलगे, तर पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशांत जोशी यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। रोख 21,001 रुपये स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून सहकार मार्शी स्वातंत्र्य सेनानी तथा माजी आमदार वी.गो. शिवदारे यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवसेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे। यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल इंडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजा माने यांचं सहकारापुढील आव्हाने आणि संधी या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे। दरम्यान शिवदारे अण्णांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा पुढे नेत गेली 26 वर्ष अव्याहतपणे शिवदारे प्रतिष्ठान अण्णांच्या जयंतीनिमित्तानं स्मृती समारोह अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असून या उपक्रमाअंतर्गतच जीवनगौरव पुरस्कार सोहळा होत असून यंदाच्या जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन राजशेखर शिवदारे यांनी केलं आहे। जीवनगौरव पुरस्कार आम्ही 17 तारखेला देणार आहोत। ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे ते सर्वांचे आपल्याला आदरणीय असलेले पंढरपूरचे सहअध्यक्ष माननीय गहिनीनाथ महाराज आवसेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार आहे आणि एका विषयावरती प्रबोधनपर व्याख्यान ठेवा म्हणून राजा माने आपल्या सर्वांचे परिचय आहेत, त्यांना आम्ही त्या दिवशी बोलवलं आहे। त्यांनी सहकारातील आव्हाने व सहकारामध्ये पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे या विषयावरती त्यांचं व्याख्यान होणार आहे। हा कार्यक्रम 17 तारखेला 4 वाजता किर्लोस्कर सभागृह इथं आयोजित केलेला आहे। मी सर्वांच्या वतीनं आपणास विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहा। पुरस्काराचं स्वरूप असं आहे की त्यांना 21,000 रुपये रोख, प्रशस्तीपत्र आणि एक सन्मानचित्र आम्ही दरवर्षी देत असतो। या पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे विश्वस्त सुभाष मुनाळे, डॉक्टर बाहुबली दोशी, नरेंद्र गंभीरे, डॉक्टर चंदगोंडा हविनाळे, मल्लिकार्जुन बिराजदार, बी.व्ही. शेटे आदींची उपस्थिती होती।